श्री गणेशाय नमः. नमस्कार मंडळी, रेखाच किचनमध्ये पुन्हा एकदा तुमचे मनापासून स्वागत. आजची आपली रेसिपी आहे तांदळाच्या पिठाचे कुरकुरे. त्यासाठी मी ते तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, कलुंजी आणि मीठ घेतलेलं आहे. जे आपण तांदळाचं पीठ घेतलेलं आहे ते एका बाउलमध्ये घेऊयात आणि याच वाटीने पाण्याचं प्रमाण घेऊयात आपण. सुरुवातीला मी 1 वाटी घेतलेली आहे. हे बॅटर चांगलं मिक्स करून घ्यायचं. असं मी सुरुवातीला 2 वाटी पाणी घेतलेलं आहे. अशा प्रकारे व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे मी बॅटर. आता आपण एका टोपमध्ये तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, त्याच वाटीने पाणी टाकूयात. त्याच वाटीने मी 3 वाटी पाणी टाकलेलं आहे आणि आता उकळी आल्यानंतर तांदळाचं पीठ त्यामध्ये टाकून मिक्स करून घ्यायचं. अशा पद्धतीने पीठ चांगलं आपल्याला पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे. असं सतत हलवत आता आपल्याला हे चमच्याने असं सतत हलवत राहायचं आहे आणि 20 मिनिटे चांगलं शिजवून घ्यायचं आहे. हे बघा अशा प्रकारे ते ऑटोमॅटिक घट्ट होईल. आता आपण यामध्ये कलुंजी आणि चवीनुसार मीठ टाकून घेऊया आणि हे परत चांगलं मिक्स करून घेऊयात. हे थोडं आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे. अशा प्रकारे थंड झालेलं आहे. हे जसं थंड होईल तसं जास्त घट्ट होत जातं. हे बघा अशा प्रकारे आता आपण हे एका प्लास्टिकच्या पिशवीमध्ये टाकून घेऊयात अशा प्रकारे आणि थोडंसं कात्रीने खालच्या साईडने कट करून घेणार आहोत. थोडंसं जाडसरच ठेवा तुम्ही, कारण हे सुकल्यानंतर खूप बारीक होतात. आता आपण हे अशा प्रकारे करून घेणार आहोत. बघू शकता तुम्ही इझिली एकदम ते पडत आहे. तुम्हाला पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता. इथे तुम्ही याची चकली पण करू शकता, पण मी फॅन खालीच सुकवणार आहे, त्यामुळे हे इझी पडतं, लवकर सुकून जातं. घरात कोणी लहान मुलं असतील तर तुम्हाला ABCD असे अल्फाबेट पण तुम्ही करू शकता याने. हे बघा मी तुम्हाला 1-2 चकली करून दाखवते. ABCD पण करून दाखवलेली आहे. अशा प्रकारे तुम्ही करू शकता. पाहिजे तो आकार तुम्ही देऊ शकता. अशा प्रकारे मी सगळे आपले कुरकुरे करून घेतलेले आहेत. बघू शकता तुम्ही. आणि आता मी हे फॅनच्या हवेलाच सुकवून घेणार आहे. हे बघा दुसऱ्या दिवशी आपले कुरकुरे कसे झालेले आहेत. तुम्ही बघू शकता एकदम आपले कुरकुरे व्यवस्थित सुकले गेलेले आहेत. थोडे पण असे ओलसर राहिलेले नाहीये. फॅनच्या हवेला अगदी चांगल्या प्रकारे सुकतात. चकली पण आपली सुकलेली आहे. अल्फाबेट आपण जे केले होते ABCD ते पण एकदम सुकून बारीक झालेले आहे. सध्या हे असे एकदम बारीक दिसत आहेत, पण तळल्यानंतर ते व्यवस्थित मोठ्या आकारात दिसतील. तुम्हाला मी थोडेसे असे तळून दाखवते. बघू शकता तुम्ही
किती छान असे आपले तांदळाचे कुरकुरे झालेले आहेत. नक्की ट्राय करा तुम्ही पण. खूप इझी आहे आणि खायला पण टेस्टी. आणि माझे व्हिडिओ आवडत असतील तर नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब नक्की करा. तुम्हाला मी एक असं तोडून दाखवते. बघू शकता तुम्ही किती छान क्रिस्पी असे आपले कुरकुरे झाले आहेत. आवाज आवाज ऐकू शकता तुम्ही. चला तर मग भेटूयात पुढच्या अशाच एका नवीन आणि सोप्या सोप्या रेसिपीमध्ये. तोपर्यंत धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.